कल्पना करा, एक तरुण उद्योजक ज्याला संपूर्ण देश भारताचा एलॉन मस्क असं म्हणत होता, ज्या माणसाने अवघ्या काही वर्षांमध्ये 500 एकरांवर जगातली सगळ्यात मोठी दुचाकी फॅक्टरी उभारली, ज्याच्या एका ट्विटवर लाखो लोकांनी न पाहिलेल्या न चालवलेल्या ई स्कूटरसाठी डोळे झाकून प्री बुकिंग केलं, ज्या कंपनीनं लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी जुन्या आणि प्रस्थापित अशा टू व्हीलर कंपन्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. पण आज त्याच कंपनीचे शोरूम्स ग्राहकांच्या संतापाने जाळले जात आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या स्कूटर्सला अचानक आगी लागत आहेत. लोक स्वतःच्या गाड्या अक्षरशः गाढवाला बांधून ओढत नेत आहेत आणि जो माणूस स्वतःला भारताचा एलॉन मस्क समजत होता त्याच्या नावावर आज कोर्टाने अरेस्ट वॉरंट काढलेला आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका कंपनीची गोष्ट पाहणार आहोत जिचा उदय जेवढा चमकदार होता तेवढाच तिचा अस्त देखील भयंकर आहे. ही गोष्ट फक्त ओला इलेक्ट्रिकची नाहीये, तर ही गोष्ट आहे पैशांच्या जोरावर फुगवलेल्या स्टार्टअप कल्चरची, ओव्हर प्रॉमिसिंगची, ग्राहकांच्या विश्वासाशी केलेल्या खेळाची आणि भाविश अग्रवाल याच्या अति महत्वाकांक्षेची. ओला कंपनी कशी शिखरावर पोहोचली आणि तिथून ती थेट खड्ड्यात कशी पडली याचा संपूर्ण पोस्टमॉर्टम आज आपण करणार आहोत. हा व्हिडिओ थोडा मोठा असेल, पण तो तुम्हाला भारतातलं स्टार्टअप आणि बिझनेसचं असं एक भयानक सत्य सांगेल जे तुम्हाला कुणीही सांगणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, पैसा पाणीला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणारे जे व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ओला इलेक्ट्रिकची पडझड समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जायला लागणार आहे. गोष्ट सुरू होते 2010 मध्ये. भारतामध्ये नुकतीच स्मार्टफोनची क्रांती सुरू झालेली होती. भाविश अग्रवाल हा IIT मुंबई मधनं पास आउट झालेला एक तरुण होता. एकदा त्याला टॅक्सीनं प्रवास करायचा होता आणि टॅक्सीनं प्रवास करताना कॅब ड्रायव्हरने त्याला अर्ध्या रस्त्यात सोडून दिलं आणि जास्त पैसे त्याच्याकडे मागितले. त्या वाईट अनुभवातून भाविशला एक आयडिया सुचली. जर आपण लोकांना मोबाईलवरच्या ऍप मधनं फिक्स रेट मध्ये आणि सुरक्षित अशी कॅब जर बुक करून दिली तर काय होईल. यातूनच जन्म झाला ओला कॅबचा. भाविशचं बिझनेस मॉडेल अतिशय साधं होतं, मात्र तेवढंच अग्रेसिव्ह होतं. ग्रोथ ॲट ऑल कॉस्ट, म्हणजे कुठल्याही किमतीमध्ये कंपनीची ग्रोथ झाली पाहिजे. नफा गेला खड्ड्यात, आधी मार्केट कॅप्चर करायचं. रिलायन्स जिओनं जे 2016 मध्ये केलं तेच ओलानं 2011-12 मध्ये सुरू केलं. ग्राहकांना प्रति किलोमीटर फक्त 4 रुपये चार्ज लावला. पहिल्या राईड्स मोफत दिल्या. ड्रायव्हर्सला एका दिवसामध्ये 5-5 हजार रुपयांपर्यंतचे इन्सेंटिव्ह दिले. परिणाम काय झाला तर ओला रातोरात हिट झाली. मात्र कंपनी जी आहे ती हळूहळू तोट्यात चाललेली होती. 2013 मध्ये अमेरिकेतली महाकाय कंपनी उबर यांनी भारतामध्ये एंट्री घेतली. त्यांच्याकडे पैशाची मोठी ताकद होती. मग सुरू झालं ओला आणि उबर मधलं प्राइस वॉर. स्वस्त राईड कोण देणार या शर्यतीमध्ये ओला आणि उबर हे दोघंही पाण्यासारखा पैसा जाळत होते. तुम्हाला आकडे ऐकून धक्का बसेल. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये ओलाचा रेव्हेन्यू 501 कोटींवरून 10,178 कोटींवर गेला. पण त्यांचा ऑपरेटिंग लॉस जर पाहिला तर 2820 कोटींवरनं तब्बल 3731 कोटींवर गेला. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर मार्केटमधनं 1 रुपया कमावण्यासाठी ओला स्वतःच्या खिशातले 3.40 रुपये खर्च करत होती. याला फायनान्सच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला कॅश बर्न असं म्हटलं जातं. सॉफ्टबँक सारख्या इन्व्हेस्टरने यामध्ये कोट्यावधी रुपये ओतले, पण तोटा काही संपत नव्हता. ओलाने मग काय केलं, फूड पांडा, ओला डॅश आणि ओला पे सारखे नवीन बिझनेसेस सुरू केले. मात्र स्विगी, झोमॅटो आणि गुगल पे या सगळ्यांसमोर ते बिझनेस फ्लॉप झाले. कॅब बिझनेस मध्ये नफा तर दिसत नाहीये. 2017 मध्ये मग भाविशने काय केलं, एक मोठा जुगार खेळला. त्यानं ओला इलेक्ट्रिक नावाची वेगळी कंपनी सुरू केली. 2020 हे वर्ष ईव्ही क्रांतीसाठी अनुकूल होतं. पेट्रोल 100 पार करत होतं. बजाज, TVS, हिरो यांच्या ई स्कूटर्स मार्केटमध्ये येत होत्या, मात्र त्या खूप बोरिंग आणि जुन्या डिझाईनच्या होत्या. भाविशला हीच एक पोकळी जी आहे ती सापडली होती आणि ती पोकळी त्याला भरून काढायची होती. त्याला भारतासाठी फक्त एक स्कूटर नाही तर टू व्हीलरचा आयफोन बनवायचा होता. यासाठी त्याने 2020 मध्ये नेदरलँडची एटर्गो नावाची कंपनी जी आहे ती थेट विकत घेतली. एटर्गो कडे एक भारी डिझाईनची स्कूटर होती. भाविशने काय केलं, एक घोषणा करून टाकली, आम्ही तमिळनाडूमध्ये 500 एकरांवर जगातली सगळ्यात मोठी गिगा फॅक्टरी उभारणार आहोत, जिथे दरवर्षी 10 लाख स्कूटर्स बनतील. 15 ऑगस्ट 2021 ओलाने S1 आणि S1 Pro या स्कूटर्स लॉन्च केल्या. त्याचे फीचर्स जे होते ते ऐकून अख्खा देश वेडा झाला. 7 इंचाची टच स्क्रीन तुम्हाला गाडीवर मिळणार होती. 180 पेक्षा जास्त किलोमीटरची रेंज तुम्हाला मिळणार होती. 3 सेकंदात 0
ते 40चा स्पीड, रिव्हर्स मोड, क्रूज कंट्रोल, कीलेस एंट्री आणि किंमत होती 1 ते 1.30 लाख रुपये आणि बुकिंग अमाऊंट फक्त 499 रुपये. अवघ्या 14 तासांमध्ये 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी अक्षरशः डोळे झाकून बुकिंग केलं. भाविश अग्रवालला खऱ्या अर्थानं भारताचा इलॉन मस्क मानलं जाऊ लागलं. पण मित्रांनो, आपण नेहमीच म्हणतो की घाई गडबडीत जर केलेला स्वयंपाक असेल तो नेहमीच कच्चा राहतो किंवा काहीतरी त्याच्यामध्ये फसतं. एटर्गो कंपनीने जी स्कूटर बनवली होती ती युरोप मधल्या थंड हवामानासाठी, तिथल्या रस्त्यांसाठी बनवलेली होती. भारतामध्ये जवळपास 40, 42, कधी कधी 45, 50 डिग्री पर्यंतचं पाऊस जातं, ऊन आहे, खड्डे आहेत रस्त्यांवर, धूळ आहे, यासाठी ती स्कूटर बनलेली नव्हती. कुठलीही ऑटोमोबाईल कंपनी नवीन गाडी जर लॉन्च करायची असेल तर त्याचं लाखो किलोमीटर टेस्टिंग करते. पण भाविशला घाई होती मार्केट कॅप्चर करण्याची, आपलं प्रॉडक्ट लॉन्च करण्याची. डिसेंबर 2021 मध्ये जेव्हा स्कूटर्स प्रत्यक्षात ग्राहकांच्या हातात आल्या तेव्हा ओलाचं पितळ उघडं पडायला लागलं. टचस्क्रीन हँग होत होती, चालता चालता सॉफ्टवेअर क्रॅश होत होतं, गाडी अचानक बंद पडत होती. 180 किलोमीटरची रेंज त्यांनी सांगितली तर होती, मात्र प्रत्यक्षात 100 किलोमीटरची देखील रेंज बऱ्याच लोकांना मिळत नव्हती. आणि सगळ्यात भयंकर प्रॉब्लेम होता तो म्हणजे रिव्हर्स मोडचा. अनेक गाड्यांमध्ये सॉफ्टवेअरमध्ये ग्लिच आला आणि त्या ग्लिचमुळे रिव्हर्स गिअर टाकला की गाडी फुल स्पीड मध्ये मागे सुटायची. दिल्लीत एका 65 वर्षाच्या आजोबांना या खराब फीचरमुळे गंभीर दुखापत झाली आणि त्यांना ICU मध्ये दाखल करायला लागलं होतं. संकटांची मालिका इथेच थांबली नाही. मार्च 2022 मध्ये पुण्याजवळ एका ओला स्कूटरला अचानक आग लागली. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर रातोरात व्हायरल झाला होता. लिथियम आयन बॅटरीचा स्फोट हा बॉम्ब सारखा असतो. कंपनीनं आधी त्याचं कारण जे आहे ते ओव्हरहीटिंग असं सांगितलं, पण नंतर अशा आगीच्या घटना अनेक घडू लागल्या, देशभरामध्ये घडू लागल्या. स्वतःच्या जीवाची भीती वाटू लागल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. आता काय होईल तर दबावाखाली येऊन ओलाने काय केलं, आपली 1444 वाहनं जी होती ती रिकॉल केली. रिकॉल म्हणजे काय की बाबा आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, तुम्ही गाडी शोरूमला घेऊन या. पण तिथेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला सर्व्हिस सेंटरचा. ओलानं लाखो गाड्या तर विकल्या होत्या पण त्या दुरुस्त करण्यासाठी गॅरेजेस किंवा सर्व्हिस सेंटर उभारलेच नव्हते. एप्रिल 2024 पर्यंत रस्त्यावर 3.5 लाख ओला स्कूटर्स होत्या आणि सर्व्हिस सेंटर होते फक्त 430. म्हणजे एका सेंटरवर जवळपास 800 गाड्यांचा ताण होता. ज्या ग्राहकांच्या गाड्या बंद पडल्या होत्या ते सर्व्हिस सेंटरला गेले की त्यांना 15 दिवस गाडी परत मिळत नव्हती. सोशल मीडियावर असे हजारो फोटो आले जिथे लोकांनी आपली लाखो रुपयांची ओला स्कूटर जी आहे ती लिटरली गाढवाला बांधून ओढत नेत होते. काहींनी रागामध्ये शोरूमच्या बाहेरच आपल्या गाड्यांवर पेट्रोल टाकलं आणि जाळून टाकली. ही एक प्रीमियम ब्रँडसाठी सगळ्यात मोठी नामुष्की ओढवलेली होती. आता जेव्हा तुमचं घर जळत असतं तेव्हा तुम्ही पाणी ओतता की ट्विटरवर भांडत बसता? भाविश अग्रवालनं दुसरं काम केलं. ऑक्टोबर 2024 मध्ये स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एका ओला शोरूम बाहेर धूळ खात पडलेल्या ज्या गाड्या होत्या, जवळपास एक डझनभर स्कूटर्स होत्या, त्याचा फोटो ट्विटरवर त्याने पोस्ट केला आणि त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना त्यामध्ये टॅग केलं आणि विचारलं भारतीय ग्राहकांना कोणी वाली आहे की नाही. पण आता हा प्रश्न जर बघितला तर कामराचा प्रश्न रास्त होता. त्याला भाविशने इगोवर घेतलं. त्यानं कामराला रिप्लाय दिला की तू फुकटचा PR करू नकोस, तुझ्यामध्ये जर दम असेल तर येऊन गाड्या दुरुस्त करून दाखव. भाविशचा हा जो काही रिप्लाय होता तो उद्धट होता, त्यामुळे सोशल मीडियावर स्फोट झाला. लाखो ग्राहकांनी आपले वाईट अनुभव फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायला सुरुवात केली. सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 या एका वर्षामध्ये ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे ओलाच्या विरोधात तब्बल 25,000 पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या. यातील बहुतांश तक्रारी ज्या होत्या ती सर्व्हिस न मिळणे किंवा खोटे वादे केलेले आहेत अशा होत्या. शेवटी सरकारने काय केलं की ओलाला शोकॉज नोटीस बजावली. ओला जर तुम्ही बघितलं तर एक अहंकार त्या कंपनीला होता. शेवटी हा अहंकारच त्यांना कोर्टाच्या पायरीवर घेऊन गेला. गोव्यामधील प्रितेश चंद्रकांत नावाच्या एका ग्राहकानं 1.5 लाखांची S1 Pro जी आहे ती विकत घेतलेली होती. ती गाडी खराब झाली, त्यांनी ती डीलरकडे दिली, मात्र अनेक महिने लोटूनही गाडी परत मिळाली नाही. चौकशी केली तर असं लक्षात आलं की गाडी गायब झालीये. शेवटी वैतागला प्रितेश आणि त्यानं कंझ्युमर कोर्टामध्ये धाव घेतली. न्यायालयाने 20 जानेवारी 2026 रोजी थेट आदेश दिले की ओलाचे CEO भाविश अग्रवाल यांनी स्वतः कोर्टात हजर राहून सांगावे की ग्राहकाची गाडी कुठे आहे. मात्र भाविश अग्रवाल कोर्टात हजर झाला नाही. त्याचा परिणाम काय झाला तर कोर्टाने भाविश अग्रवाल याच्या विरोधात अटक वॉरंट काढलं. ज्या माणसाला लोक भारताचा एलॉन मस्क म्हणत होते तो आज कोर्टाच्या वॉरंट पासून लपत होता. याच प्रकरणावरून गोवा सरकारने तर ओलाच्या वाहन विक्रीवर गोवा राज्यामध्ये बंदी घातली. गोवा राज्यामध्ये ओलाची वाहनं विकायला आता परवानगी नाही. एकीकडे हे सगळं सुरू
सुरू होतं, दुसरीकडे ओलानं 2024 मध्ये आपला IPO सुद्धा आणला होता. म्हणजे बघा, सुरुवातीला तो IPO हिट सुद्धा झाला. ऑगस्ट 2024 मध्ये शेअर 157 रुपयांच्या उच्चांकावर गेला. मात्र जशा सर्व्हिसिंगच्या आणि कोर्ट केसेसच्या बातम्या येऊ लागल्या तसा कंपनीचा शेअर देखील खाली पडायला सुरुवात झाली. मार्च 2025 पर्यंत ओलाचा शेअर 60% कोसळून थेट 60-70 रुपयांवर आला. विक्रीचे आकडे तर डोळे पांढरे करणारे होते. फेब्रुवारी 2024 ची आकडेवारी पाहिली तर 34,000 गाड्या ओलाने विकल्या होत्या. फेब्रुवारी 2025 मध्ये मात्र बघितलं तर 8,647 गाड्या विकल्या. म्हणजे जवळपास 75% विक्रीमध्ये घसरण झाली. तोटा 560 कोटींवर गेला. या जे काही पडझड होत होती त्यामुळे ओलामध्ये अंतर्गत बंड सुरू झालं. 2024-25 या वर्षामध्ये ओलाचे डिझाईन हेड, CTO, HR हेड, सेल्स हेड आणि ओला कॅबचे CEO अशा टॉपच्या जवळपास 10 ते 15 अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि कंपनी सोडली. शिवाय कर्मचाऱ्यांवर टॉक्सिक वर्क कल्चर, आठवड्याचे 7 दिवस काम करायचे, दिवसाला 14 तास काम करायचं असं दबाव असल्याच्या बातम्या देखील बाहेर आल्या. 2 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आणि त्यामुळे ओलाची प्रतिमा ही पूर्णपणे धुळीस मिळवली गेली. आता आज परिस्थिती अशी आहे की तमिळनाडूमध्ये कंपनीची 500 एकरांवरची जी भव्य गिगा फॅक्टरी आहे तिची क्षमता जी आहे ती 10 लाख गाड्या बनवायची आहे. तिथे लिटरली आता 10,000 गाड्या विकणं देखील अवघड झालेलं आहे. ओलाने ओला शक्ती नावाने इन्व्हर्टर बॅटरीचा नवीन बिझनेस सुरू केला. मात्र तिथे देखील कोरियाच्या LG कंपनीनं डेटा चोरीचे आरोप ओलावर केलेले आहेत. ज्या इन्व्हेस्टर्सने अब्जावधी रुपये या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले होते ते आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. ओला इलेक्ट्रिक ही फक्त एक कंपनी नाहीये तर हे एक जिवंत उदाहरण आहे की जेव्हा एखादा फाउंडर, संस्थापक प्रॉडक्टच्या गुणवत्तेपेक्षा फक्त मार्केटिंग आणि स्वतःच्या PR वर जास्त फोकस करतो तेव्हा हजारो कोटींचं साम्राज्य जे आहे ते पत्त्यासारखं कोसळून जातं. शेवटी पुन्हा आपल्याकडे प्रश्न उरतो की ओला जी कंपनी आहे ती पूर्णपणे संपली आहे का हो? तर बिझनेसच्या जगामध्ये कुणीही कायमचं संपत नसतं मित्रांनो. जर भाविश अग्रवालने आपला अहंकार बाजूला ठेवला, मार्केटिंगवर होणारा खर्च कमी केला, सर्व्हिस सेंटर्स उभारण्यावर, ट्रेंड लोक रिक्रूट करण्यावर फोकस केला, कस्टमर केअरवर फोकस केला तर ही कंपनी आजही कमबॅक करू शकते. मात्र हरवलेला विश्वास जो आहे तो परत मिळवणं हे जगातलं सगळ्यात मोठं आणि कठीण काम आहे. तुमच्यापैकी कोणाकडे जर ओलाची स्कूटर असेल तर अनुभव कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. हा सविस्तर व्हिडिओ जो काय आहे तो बनवण्यासाठी, ही सगळी माहिती गोळा करण्यासाठी आमची जी टीम आहे त्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्यांच्या कष्टाचं चीज करा. ज्या मित्राने किंवा नातेवाईकाने नुकतीच EV घेतलेली आहे किंवा ते EV घेणार आहेत त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच सत्य, सडेतोड आणि अभ्यासपूर्ण आर्थिक केस स्टडीज पाहण्यासाठी पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर अजिबात तुम्ही क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा पैसा पाणी.